आरोपी रवींद्र तारू यांचे वकील सुधीर रेड्डी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं त्यांचा युक्तिवाद काय होता. खरं तर सगळ्यात आधी तुम्ही मेहरबान न्यायालयासमोर एक जजमेंट सादर केलं होतं. काय नेमकं जजमेंट होतं आणि काय म्हणायचं होतं? ते जजमेंट लेटेस्ट 2025 जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये एक सब रजिस्ट्रारचा रोल काय असतो, काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, काय ड्युटीज असतात तेवढे एक्सप्लेन केलेले आहेत. आणि एनी इलिगॅलिटी बियॉन्ड दॅट स्कोप इज नॉट द बर्डन ऑफ द सब रजिस्ट्रार इज वॉट एक्झॅक्टली दॅट जजमेंट टॉक्स अबाउट विच वॉज प्रोड्यूस्ड टू द कोर्ट. म्हणजे काय म्हणायचं आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं अनियमितता झाली असा आरोप त्यांच्यावर आहे दस्त नोंदवताना, तर दस्त नोंदवताना सब रजिस्ट्रारनी काय काय बघणं गरजेचं होतं ते त्यांनी केलं का? आणि आरोप जे होते ते काय होते? ओके, आता आरोप जे पण आहे ते एफ आय आरमध्ये क्लिअरली मेन्शन केलेले आहेत. आज जी स्टेज होती ती इनिशियल पोलीस कस्टडीसाठी होती. प्रिन्सिपली पोलिसांनी 10 दिवसाची कस्टडी मागितली होती. त्याच्यावर आमच्या आर्ग्युमेंट करून हेच आम्ही कोर्टाला सॅटिस्फाय करत होतो की कस्टडीची गरज नाही आहे. बट कोर्टाला हा जो क्वांटम आहे या केसमध्ये इन्व्हॉल्ड, क्वांटम ऑफ मनी हाय असल्यामुळे त्यांना वाटतं की गरज आहे, म्हणून 8 दिवसाची कस्टडी दिलेली आहे. आम्ही त्या कस्टडीमध्ये आमच्या साईडनी जे पण इन्व्हेस्टिगेशनसाठी सहभाग्य लागतं. तुमची काय आर्ग्युमेंट होती, काय कारण होती की एवढी गरज नव्हती असं म्हणतात? कपल ऑफ रिझन्स होते त्यामध्ये. पहिले म्हणजे हेल्थ रिझन्स ऑफ द अक्युज्ड प्रिन्सिपली. सेकंडली हिज पर से इन्व्हॉल्वमेंट काय आहे, ही इज मिअर अ गव्हर्नमेंट सर्वंट. thirdly there is no per se custody recovery from him, recovery of documents, because he being a government officer, all the recovery of the documents or whatever documents need to be procured would be done from the concerned department itself. So considering all these factors, माझं म्हणणं होतं की कस्टडीची गरज नाही आहे. बट कोर्टाला अदरवाईज वाटलं. Nevertheless, we will participate properly and we'll extend our best. तुम्ही जे जजमेंट सादर केलं होतं त्याचा आधार आहे एका सब रजिस्ट्रारचं नेमकं काम काय असतं? नाही, त्या जजमेंटमध्ये त्या सब रजिस्ट्रारचा रोल एका वेगळ्या केसमध्ये आणि एका वेगळ्या भूमिकेत डिफाईन केला होता. त्याचा आधार घेऊन मी या कोर्टाला फक्त एवढं निष्पन्न करणार होतो की आमचं आता हे प्रकरण किती मोठं असेल त्यात आमचा रोल या आमचं सौभाग्य मीन्स आमचं काय म्हणतात त्याला अकम्प्लिस किती आहे, टू दॅट एक्सटेंट आम्ही त्याच्यासाठी. शेवटचा प्रश्न, तुम्ही आर्ग्युमेंट करताना हे म्हणालात की जर स्टॅम्प ड्युटी कमी भरल्या गेली असेल तर ते रिकव्हर करण्याची प्रोसिजर आहे, ते नेमकं काय म्हणायचं? ते गव्हर्नमेंटची प्रोसिजर आहे. अगर कोणी स्टॅम्प ड्युटी चुकून कमी भरली असेल तर त्यांना अप्रोप्रिएट नोटीस काढले जातात. गव्हर्नमेंटच्या प्रोसिजर फॉलो केल्या जातात. अँड आय सपोज टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज ती प्रोसिजर या अप्रोप्रिएट केसमध्ये चालू झालेली आहे. अर्थात. आणि या सगळ्या मुद्द्यावर जेव्हा सरकारी वकील बोलले त्या सगळ्या त्यांनी जी दाखली दिली ते गृहीत धरत मेहरबान कोर्टाने या संदर्भामध्ये आता संबंधित जे आरोपी आहेत रवींद्र तारू यांना 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अर्थातच त्यांच्याकडनं आता अनेक गोष्टींचा उलगडा होणं अपेक्षित आहे. जसं की त्यांनी जेव्हा दस्त नोंदवताना काही गोष्टी बघणं गरजेचं होतं त्या का बघितल्या नाही. इतर जे 2 आरोपी आहेत त्यांच्यासोबत रवींद्र तारू यांचे काही आर्थिक हितसंबंध होते का, किंवा एकंदरीत ज्या पद्धतीनं प्रोसिजर फॉलो करणं गरजेची होती ती त्यांनी का केली नाही, अशा अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि या सगळ्यासाठी हा दस्त नोंदवण्यासाठी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का याचा देखील आता पोलीस तपास करतील. आणि त्यामुळे या सगळ्या 8 दिवसानंतर चौकशीत काय समोर येते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.